मित्रा, आज थॉमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञाची खूप आठवण येत आहे. अरे कोण म्हणून काय विचारतोस? तोच तो अमेरिकन उद्योगपती आणि थोर शास्त्रज्ञ. याने विजेचा शोध लावला. आज जगभर सत्ता कोणाची असली तरी सर्वत्र विजेचा शोध लावला. आज सर्वत्र राज्य आणि एडिसनने यात आहे. या शंका नाही. वीज नसती तर आपण काय केले असते? कल्पनाच करवत नाही. ते बरोबर आहे. पण जगावर एवढे मोठे उपकार करून ठेवले आहेत की त्याला तोड नाही. पण आज तुम्हाला एडिसनची आठवण येण्याचे काय कारण? विशेष काही नाही. आज सकाळपासून आमच्या एरियामध्ये बत्ती गुल आहे. लाईट येते जाते. तिला वाटेल तेव्हा येते आणि तिला वाटेल तेव्हा जाते. यावर आपलं काही नियंत्रण नाही. मग आज 11 फेब्रुवारी एडिसनचा जन्मदिवस होता. अमेरिकेत 1 मिनिटासाठी सर्व देशातील लाईट घालून साजरा केला जातो. म्हणजे याचा अर्थ अमेरिकेत लाईट जात नाही. ती फक्त या दिवशी मुद्दाम घालून एडिसनची आठवण केली जाते. आपल्या भारतात मात्र एडिसनचा वाढदिवस 4-5 वेळा साजरा केला जातो. समजा आपल्या लाईट गेली आणि सगळ्यात पहिल्यांदा पाहावे लागते फक्त ती आपल्या एकट्याचीच गेली की पूर्ण एरियातली गेली आहे. मात्र रात्र असेल तर खिडकीतून बाहेर पाहिले तरी कळते काळोख आहे. म्हणजे सगळ्यांची लाईट गेलेली आहे. पण दिवसा मात्र शेजारी पाजारी त्यांची लाईट आहे का चेक करावं लागते. अरे दादा, ग्रामीण भागात यापेक्षा कठीण परिस्थिती आहे. दिवस लाईट नसते. शेताला पाणी देण्यासाठी शेतकऱ्याला रात्री 2-3 वाजता म्हणजे अपरात्री उठून शेतात जाऊन पाणी द्यावे लागते. कारण तर पिके जगू शकतील. रात्री शेतात जायचे म्हणजे साप, विंचू, काटा आणि आजकालच्या काळात बिबटे यांची दहशत. दिवसाचे काहीतरी खरे नसते. जवळपास कधीच ग्रामीण भागात दिवसा लाईट नसते. एडिसनने विजेचा शोध लावला हे निश्चित, पण ती कशी घालवायची याचा शोध मात्र आपल्याच मंडळाने लावला असावा असे मला वाटते. म्हणजे बघ, आमच्या गावात जर थोडेसे आभाळ आले की लाईट जाते. मग पाऊस पडो अथवा ना पडो, पण वीज मंडळाला हे कसे कळते हे आश्चर्यच आहे. आणि हवामान कसे आहे हे ओळखून ते आधीच लाईट घालवतात. म्हणजे त्यांचा हवामानाचा अभ्यास खूप तगडा आहे. ग्रामीण भागात एखादा ट्रान्सफर जळाला की 4 तर 5-25 खेड्याची लाईट महिनाभर गायब असते. आणि गावकरी बिचारे हातावर हात धरून बसलेले असतात. आणि या सगळ्या गोष्टीचा सवय झाली आहे की दिवसभर लाईट गेली तर काही चुकत नाही असे त्यांना वाटत राहते. त्यांना पुन्हा आता विजेचे दर वाढले आहेत. परवा लाईट बिल आले ते नेमकं किती आहे हे पाहण्यासाठी मी हातात घेतले. शपथ सांगतो, हात थरथर कापायला लागले. शॉक बसल्यावर नंतर जशी परिस्थिती होती त्यात परिस्थिती निर्माण झाली. नंतर सगळे अंग हातपाय लटलट कापायला लागले. आणि तुमची वहिनी घाई गडबडलेली आणि तिने मला कसाबसा हात दिला. तेव्हा कुठे बऱ्यापैकी उभा राहू शकलो. अशा वेळी अवेळी जाणारी वीज आणि त्यात वाढीव वीज बिलाचा झटका म्हणजे जोर का झटका जोर शिलका असे झाले आहे. माझ्या घरातील लोकांना तर अजिबात शिस्त नाही. आपल्या खोलीतील पंखे लाईट तसेच सुरू ठेवून बाहेर निघून जातात. TV चालू असतो, कोणीच पाहत नसते. मग आता या माझ्याच शिरावर जबाबदारी घेतली आहे. खोलीतून पडला माणूस की कर सगळे लाईट बंद कर, पंखे बंद. TV कोणी पाहत नसेल तर तात्काळ जाऊन TV बंद करत असतो. मागच्या अंगणातला लाईट चोराच्या भीतीने आधी सुरू ठेवत होतो.